अधिकारी ते राजकारणी असा अनेकांचा प्रवास आपण पाहिलेला आहे। अगदी शरद पवारांचे खास मित्र श्रीनिवास पाटलांपासून ते देवेंद्र फडणवीसांचे खासगी सचिव सुमित वानखेडेंपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी राजकारणाची वाट धरली आणि याच वाटेवर आणखी एक अधिकारी असल्याचं समजतंय। कुठल्या अधिकाऱ्याचं नाव चर्चेत आहे पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। अशातच एक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी राजीनामा दिल्याची। आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ती मोपलवारांच्या राजकीय एंट्रीची। असं की अनेक वर्ष सत्तेच्या वर्तुळात राहिल्यानंतर आपणही पॉलिसी इम्प्लिमेंटेशनच्या ऐवजी पॉलिसी मेकर व्हावं, आदेश घेणाऱ्यांच्या ऐवजी आदेश देणारे व्हावे अशी महत्त्वाकांक्षा जागृत होणं स्वाभाविक आहे। काही लोक त्या दृष्टीने प्रयत्न करतात। म्हणजे प्रशासकीय व परराष्ट्र सेवेतून राष्ट्रीय राजकारणात आलेले अनेक लोक आहेत। म्हणजे यशवंत सिन्हा नटवर सिंहांपासून ते अगदी अरविंद केजरीवालांपर्यंत अनेक उदाहरणं दिसतात। मोपलवारांनी जर राजकारणाची वाट धरली तर ते हिंगोली किंवा नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असा अंदाज आहे। खरं तर अधिकाऱ्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। यापूर्वी अनेक अधिकाऱ्यांनी राजकारणात एंट्री केली आहे। श्रीनिवास पाटील शरद पवारांचे खास मित्र, माजी सनदी अधिकारी, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलंय। तर राजकारणात प्रवेश केल्यानंतर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक सुद्धा जिंकली आहे। प्रताप दिघावकर माजी पोलीस अधिकारी 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। ते धुळे लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। अभिमन्यू पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक, 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीतून राजकारणात एंट्री केली। औसा मतदारसंघातून निवडून सुद्धा आले। श्रीकांत भारतीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना श्रीकांत भारतीय OSD होते, सध्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। सुमित वानखेडे देवेंद्र फडणवीसांचे खासगी सचिव होते, सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे। आर्वी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी ते तयारी करतात। आता याच यादीत राधेश्याम मोपलवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। आता मोपलवारांच्या राजकीय प्रवेशाचा मुहूर्त कधी लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।